आणि आता पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची। बुलढाण्यातील संतनगरी शेगावात आज रामनवमी निमित्तानं भाविकांची मोठी मांदियाळी पाहायला मिळते। भाविक सुद्धा मोठ्या संख्येनं संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावात दाखल झाले, तर शेकडो पायी दिंड्या सुद्धा पोहोचल्या। रत्नागिरी जिल्ह्यातल्या पाचपंढरी गावामध्ये रामनवमी उत्सवाच्या निमित्तानं प्रसिद्ध कीर्तनकार शिवलीला पाटील यांचं कीर्तन झालं आणि कीर्तन ऐकण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। रामनवमीच्या निमित्तानं गोंदिया शहरामध्ये नगर परिषदेच्या निधीतून 20 लाख रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या रामद्वाराचं लोकार्पण मध्यरात्री 12 वाजता करण्यात आलं। नगर परिषदेचे मुख्याधिकारी करण चव्हाण आणि अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांच्या हस्ते हे लोकार्पण झालं। यावेळी हजारो भाविक उपस्थित होते। अहमदनगरमधल्या नेवास येथे रामनवमीच्या निमित्तानं सकल हिंदू समाजाकडून भव्य शोभायात्रा काढण्यात आली आणि यावेळी निघालेल्या मिरवणुकीत प्रभू श्रीरामांची मूर्ती सर्वांचं लक्ष वेधून घेत होती। मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या तरुणांनी डीजेच्या तालावरती ठेका धरला होता। बीडच्या आष्टी तालुक्यातील दादेगाव येथे हजारो भाविक दाखल झालेत आणि रामनवमीच्या निमित्तानं मंदिरावरती आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून मंदिराच्या गाभाऱ्यात फुलांची सजावट करण्यात आली, तर पैठणीतून कावड घेऊन आलेल्यांचं गावकऱ्यांकडून जंगी स्वागत करण्यात आलं। रामनवमीच्या पूर्वसंध्येला बीडमध्ये जगन्नाथ रथयात्रा उत्सव मोठ्या थाटात संपन्न झाला। जगन्नाथ मंदिराचे संस्थापक प्रभू गोलोक महाराज यांच्या मार्गदर्शनानं रामनवमीच्या निमित्तानं भव्य कथा संकीर्तन सोहळा संपन्न झाला। यात बीड शहरातील हजारो भाविक भक्तांनी हजेरी लावली होती। छत्रपती संभाजीनगरातल्या किराडपुरा भागात 2 गटात हाणामारी झाली आणि या वादानंतर परिसरात दगडफेक करत काही गाड्या जाळण्यात आल्या। या समाजकंटकांकडून पोलिसांचं वाहन सुद्धा पेटवून देण्यात आलं। त्यानंतर तातडीनं पोलिसांची जादा कुमक मागवण्यात आली आणि आता परिस्थिती नियंत्रणात असून परिसरामध्ये तणावपूर्ण शांतता आहे। जळगावच्या पाळधीमध्ये मंगळवारी रात्री दंगल उसळली होती आणि 2 गटांनी एकमेकांवरती दगड भिरकावल्यामुळे वाहनांची तोडफोड झाली। यात काही तरुण जखमी झाले। या प्रकरणी 150 जणांवरती गुन्हे दाखल केले असून 56 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसानं हजेरी लावली आणि सतत पडणाऱ्या या पावसामुळे कडधान्य पिकांचं मोठं नुकसान होत आहे। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवड्यापासून थेट ट्रॅक्टरमधूनच कांदा खरेदीला सुरुवात करण्यात आली आणि याचा फायदा शेतकऱ्यांना होत असून शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय। भंडारा जिल्ह्यातील रोजगार आणि पर्यटनात वरदान ठरू पाहणाऱ्या गोसे जलपर्यटनानं एक पाऊल पुढे टाकलंय। 102 कोटींच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत जलपर्यटनासाठी गोसेच्या आवश्यक 450 एकर जागेकरता पर्यटन विभाग आणि जलसंपदा विभाग यांच्यात सामंजस्य करार करण्यात आले। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा आणि डॉक्टर परिणय फुके यांच्या उपस्थितीत करारनाम्यावरती सह्या करण्यात आल्या। जळगाव महानगरपालिकेचा 946 कोटींचा सुधारित अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला आणि या अर्थसंकल्पात रस्ते आणि उद्यानांचं सुशोभीकरण यासोबतच प्रभाग निधीसाठी भरीव तरतूद करण्यात आली। ड्युटीवरती असताना गणवेश न घालणं, मद्यप्राशन करून गाडी चालवणं, प्रवाशांशी असभ्य वर्तन करणाऱ्या एसटीच्या बेशिस्त चालक वाहकांची आता खैर नाही। एखादा कर्मचारी बेशिस्त असल्याचं आढळल्यास त्याची गयकरीत केली जाऊ नये, तत्काळ नियमानुसार कारवाई करावी असे निर्देश एसटी महामंडळानं आपल्या विभाग नियंत्रकांना दिले। राज्यातील 1ली ते 10वी पर्यंतच्या 16,593 विद्यार्थ्यांना राज्य सरकारकडून वाहतूक भत्ता मिळणार आहे। याचा लाभ वाड्या वस्त्यांवरती राहणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार आहे। तसंच कोणतीही शाळा बंद केली जाणार नाही असं सरकारनं स्पष्ट केलंय। छत्रपती संभाजीनगरात अवैध वाहतुकीविरोधात मोहीम उघडण्यात आली आहे आणि यावेळी कारवाई दरम्यान एका चालकानं सहाय्यक फौजदाराच्या अंगावरतीच रिक्षा घातली। या घटनेत पोलीस जखमी झाले असून रिक्षा चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। मुंबईतील ईस्टर्न फ्रीवेची डागडुजी करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आणि यासाठी पालिका 24 कोटी 41 लाख रुपये खर्च करणार आहे। या मार्गावरती अनेक ठिकाणी रस्ता खराब झाल्यामुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत होता। मुंबई महानगरपालिका यावर्षीपासून भर पावसात सुद्धा खड्डे बुजवता येणारं रिॲक्टिव्ह अस्फाल्ट आणि त्याचसोबत अवघ्या 6 तासात पूर्ण क्षमतेनं वाहतूक सुरू करता येणारं रॅपिड हार्डनिंग कॉन्क्रीट तंत्रज्ञान पूर्ण क्षमतेनं वापरणार आहे आणि काम केल्याच्या नंतर खड्ड्याची जबाबदारी 3 वर्ष ही संबंधित कंत्राटदाराचीच राहणार आहे आणि 3 वर्षात खड्ड्यांकडे दुर्लक्ष केल्यास दंड किंवा ब्लॅकलिस्ट करण्याची कारवाई केली जाईल। राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सुविधा उपलब्ध करून देण्याऐवजी त्यांना खासगी मोबाईलवरून सरकारी काम करायला लावणाऱ्या प्रशासनाला उच्च न्यायालयानं फैलावर घेतला। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना
पोषण ट्रॅकर ॲपमध्ये मराठी भाषेमध्ये माहिती टाईप करण्याची सुविधा तसंच ऑनलाईन काम करण्यासाठी वेळीच नवीन मोबाईल हँडसेट उपलब्ध करून देण्याबाबत विचार करा. या दिरंगाई करू नका असे स्पष्ट निर्देश न्यायालयानं सरकारला दिले. भारतानं लाल मिरची उत्पादन आणि निर्यातीमध्ये चांगली कामगिरी केली आणि भारताची मिरची निर्यात 2017-18 पेक्षा 21-22 या काळामध्ये 25% वाढली आहे. तर उत्पादनात 7.3% वाढ झाली अशी माहिती केंद्रीय वाणिज्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी लोकसभेत दिली. मुंबईमध्ये कोरोना रुग्णसंख्येत हळूहळू वाढ होते, त्यामुळे मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयातील काही भाग कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. रुग्णसंख्या अशीच वाढत राहिल्यास संपूर्ण कोरोना रुग्णालय करण्याची तयारी प्रशासनानं ठेवली आहे. ठाण्यातील कळवा नाका इथल्या एका 4 चाकी वाहनाला आग लागली होती. अग्निशमन दलानं तातडीनं दाखल होत ही आग विझवली. आगीचं कारण मात्र अस्पष्ट आहे. मुंबईत पालिकेकडून 20,000 शौचालयं बांधण्यात येणार आहेत आणि यासाठी पालिका 3,094 कोटी रुपये खर्च करणार आहे. पालिकेच्या 24 प्रशासकीय विभागात ही शौचालयं बांधण्यात येणार आहेत. मुंबईमध्ये सुरू असलेल्या मेट्रोच्या कामांमुळे अनेक रस्ते बंद किंवा एक दिशा मार्ग करण्यात आलेत, परंतु हे रस्ते पूर्ववत होण्यासाठी मे 2024 उजाडणार असल्याची माहिती मेट्रो प्रशासनानं दिली आहे. पुढच्या वर्षी पावसाळ्यापूर्वी रस्ते पूर्ववत होतील असं आश्वासन मेट्रो प्रशासनानं दिलंय. विद्युत वाहनांच्या संख्येत मुंबईमध्ये वाढ होते, त्यामुळे शहरात आणखी 10 ईव्ही चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात येणार आहेत. शहरामध्ये 4, पश्चिम उपनगरात 5 आणि पूर्व उपनगरामध्ये 1 ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारलं जाणार आहे. मुंबईतील वाढलेल्या तापमानामुळे थंडावा देणाऱ्या शहाळ्याच्या पाण्यामध्ये शहाळ्याच्या मागणीमध्ये 4 पट वाढ झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे बाजारपेठा, रुग्णालय, रेल्वे स्थानकं, शाळा या परिसरात मोठ्या प्रमाणात नारळ पाण्याची विक्री होताना दिसते. मध्य रेल्वेवरील वाढीव एसी फेऱ्यांबाबत थांबा आणि पहा असं धोरण स्वीकारल्याचं रेल्वे मंत्रालयातील अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. येत्या काही महिन्यामध्ये मेट्रो 3 कार्यरत होणार असून त्यामुळे एसी प्रवासासाठी जनमत तयार होईल असा विश्वास रेल्वे अधिकाऱ्यांना वाटतोय. धुळ्याहून 40गावकडे जाणाऱ्या मेमो ट्रेनचा 40गाव मधील शिंदवाडी गावाजवळ अपघात झाला. या अपघातामध्ये 7 गुरांसह एका व्यक्तीचा मृत्यू झालाय. पिंपरी चिंचवडमधील रस्त्याच्या कडेला असलेली विदेशी झाडं फुलांनी बहरली आहेत. मुंबई पुणे महामार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांना ही लाल, गुलाबी, पांढऱ्या रंगाची फुलं उन्हाळ्यामध्ये सुखद अनुभव देत आहेत. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्याच्या देव्हाडी येथील बाजार चौकातील दुर्गामाता मंदिरात चैत्र नवरात्रीच्या निमित्तानं 87 ज्योती कलशांची स्थापना करण्यात आली होती आणि या कलशांचं आज भक्तिभावानं विसर्जन केलं जाणार आहे. संभाजीनगर महानगरपालिकेची रखडलेली नोकर भरती येत्या काही दिवसात सुरू होणार आहे. 110 पदांसाठी सध्या जाहिरात तयार करण्याचं काम सुरू असून नोकर भरतीसाठी IBPS ही एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पात्रामध्ये महापालिकेच्या जलशुद्धी केंद्रातूनच महिला मिश्रित पाणी सोडलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. पालिका अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली. पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी पोलिसांनी 10 लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली. रामनवमी निमित्तानं अकोल्यामध्ये कायदा आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी शहरातून निघणाऱ्या शोभायात्रा मार्गावरती पोलिसांनी रूट मार्च काढला आणि यामध्ये अकोला पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ अधिकारी आणि सर्वच पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते. नाशिकमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं मोठी कारवाई केली. तालुका सहाय्यक निबंधकाला 20 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलंय. रणजित पाटील असं त्या लाच स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्याचं नाव आहे. बुलढाण्याच्या देऊळगाव मही ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाला लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलं. विजय रिंढे असं या ग्रामसेवकाचं नाव आहे. प्रशिक्षण केंद्रामध्ये लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकानं ही कारवाई केली. मालेगावच्या पवारवाडी हद्दीत पिस्तुलाचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली. अकबर खान असं या आरोपीचं नाव असून त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली. जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील टोलमध्ये 18% वाढ करण्यात आली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं 3 वर्षांची ही एकत्रित वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पुणे मुंबई प्रवास आणखी महागणार आहे. साप्ताहिक एक्सप्रेसला तात्पुरत्या स्वरूपात डब्यांच्या संख्येमध्ये वाढ करण्यात येणार आहे अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
कोरोना काळानंतर बांधकाम व्यवसाय क्षेत्र सावरते, त्यामुळे राज्य सरकारनं मुद्रांक शुल्क दरामध्ये कपात करावी. पुण्यासह राज्यातील इतर ठिकाणी असलेले रेडी रेकनर हे देखील अभ्यास करून तर्कसंगत करावेत अशी विनंती क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीनं करण्यात आली आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागाकडून तातडीनं आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये राज्य आणि जिल्हा स्तरावरती रुग्णालयाची तयारी, औषध साठा आणि इतर तयारीचा आढावा घेण्यात आला. कोरोनाचा सामना करण्यासाठी सज्ज रहा अशा सूचना जिल्हा प्रशासन आणि महापालिकांना देण्यात आल्या आहेत. जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करावी या मागणीसाठी बेमुदत संपामध्ये सहभागी झालेल्या राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राज्य सरकारनं दिलासा दिलाय. संप काळातील अनुपस्थितीचं साधारण रजेमध्ये रूपांतरण करण्यात आलं असून सेवेमध्ये खंड पडणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. आणखी अशाच बातम्या आपण पाहूयात, मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर. तुम्ही मात्र पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं स्वागत. पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची. राज्यामध्ये उन्हाच्या झळा वाढल्यामुळे कमाल तापमानात 39 अंशांच्या पुढे गेलंय हे तापमान. तर विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा देखील देण्यात आलाय. उर्वरित राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानासह उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. महसुली तूट भरून काढण्यासाठी महावितरणकडून वीज नियामक मंडळाकडे पुढील 2 वर्षांकरता प्रस्तावित करण्यात आलेली सुमारे 41% वीज दरवाढ त्वरित मागे घ्या अशी मागणी करत पिंपरी चिंचवडमधील शेकडो लघु उद्योजकांनी महावितरणच्या कार्यालयाबाहेरच वीज बिलांची होळी केली. पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी चिपको आंदोलन करण्याचा इशारा दिला आणि रावेत प्राधिकरण परिसरात मोकळ्या भूखंडावरती निवडणूक आयोगाच्या वतीनं ईव्हीएम मशीन ठेवण्यासाठी गोडाऊन बांधलं जाते आणि याच कामामध्ये अडथळा ठरणारी सुमारे 200 झाडं कापली जाणार आहेत. त्यामुळे झाडं तोडण्याला नागरिकांनी विरोध केलाय. पुण्यामध्ये वाहतूक पोलिसांकडून हेल्मेट सक्तीची कारवाई थंडावली आहे. जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात कारवाईत मोठी घट झाली असून सीसीटीव्हीच्या आधारेच कारवाई सुरू आहे. प्रत्यक्ष रस्त्यावरती तैनात असलेल्या वाहतूक पोलिसांकडून कारवाईचं प्रमाण अत्यंत कमी आहे. मुंबई गोवा महामार्गावरील 42 किलोमीटरच्या कॉन्क्रीट मार्गिकेच्या बांधकामाचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. खारपाडा टोल प्लाझा इथे भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. अस्मानी आणि सुलतानी संकटामुळे देशभरात बळीराजा संकटात सापडलाय. हा बळीराजा संकटमुक्त व्हावा, शेतकऱ्यांचं कल्याण व्हावं यासाठी देशातल्या एकमेव असलेल्या अमळनेर इथल्या श्री मंगळग्रह मंदिरात भूमिमातेचा नवचंडी महायाग करण्यात आला. संकटमुक्त करून संपूर्ण देशभरातील शेतकऱ्यांना भरभरून द्यावं अशी प्रार्थना भूमातेला करण्यात आली. नवी मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या मोरबे धरण क्षेत्रामध्ये कमी पाऊस झाल्यानं धरण पूर्णपणे भरलेलं नव्हतं. या धरणामध्ये फक्त 15 ऑगस्टपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे आणि त्यामुळे नवी मुंबईत पाणी कपात होण्याची शक्यता आहे. मार्च अखेरपर्यंत सूर्या प्रकल्पातील 185 दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी आणण्याची घोषणा पोकळ ठरली आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात देखील वसईकरांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागणार असून नागरिकांचे हाल होत आहेत. अभिनेता सलमान खानच्या याचिकेवरती हायकोर्ट आज निकाल देणार आहे. एका पादचाऱ्यावरती हल्ला करून त्याला धमकावल्याप्रकरणी सलमान विरोधात गुन्हा दाखल झाला होता आणि या प्रकरणी दाखल झालेला गुन्हा रद्द करून तातडीचा दिलासा द्यावा अशी मागणी सलमाननं याचिकेतून केली आहे. तर या होत्या संपूर्ण महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमधल्या बातम्या ज्या आपण वेगवान स्वरूपात पाहिल्या. या बातम्या पुन्हा पाहण्यासाठी न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुक आणि ट्विटरवरती सुद्धा आम्हाला फॉलो करा. यानंतरच्या बुलेटिनमध्ये आपण सोशल मीडियावरील काही व्हायरल व्हिडिओज पाहणार आहोत. मात्र त्याआधी एक नजर टाकूयात टॉप 18 न्यूजवर.